महाराष्ट्राच्या या मंदिरामधून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणी मातेला पडून लग्न केलं होतं. हे आहेत अंबादेवी मंदिर, जे की अमरावती जिल्ह्यामधलं एकलवतं प्राचीन मंदिर. हो, तुम्हाला मी बरोबर सांगित आहे. आज सकाळी अंबादेवीचे दर्शन करायचं मन झालं आणि मी निघालो अमरावतीकडे जाण्याकरिता. ते म्हणतात ना, आपल्याला बोलावा आला की आपण कुठल्याही मंदिरामध्ये दर्शन करण्याकरिता जातो. आज सकाळी अंबादेवीचा बोलावा आला आणि एकटाच येऊन पोहोचले अंबादेवीचे दर्शन करण्याकरिता. आणि सांगितलं जाते की या मंदिरामधले बांधकाम खूप प्राचीन सुद्धा सांगितले आहेत. आणि शास्त्रामध्ये सांगितलं जाते की भगवान श्रीकृष्णाने याच मंदिरामध्ये रुक्मिणी मातेसंग पडून लग्न केलं होतं. आणि दरवर्षी भारतामधल्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या भाविकांची खूप प्रचंड गर्दी असते. आणि अंबादेवी मंदिर लंब्या भिंतीसोबत विस्तारून आहेत. आणि त्याच्याच बाजूला श्री जनार्दन स्वामी महाराजांची अंदरल्या भुयारामध्ये समाधी सुद्धा आहेत. आणि हिवाळ्याच्या पिरियड मध्ये या भुयारामध्ये टेम्परेचर -15 पडते येते. आणि त्याचसोबत आपल्या भगवान श्री शंकराचे पण दर्शन घडून येते. आणि याच गुफेमध्ये सापडलेली 5000 जुनी असणारी विष्णू देवाची मूर्ती सुद्धा आहेत. आणि त्याचसोबत श्री गजानन महाराज पण विराजित आहे. आणि तुम्ही पण अमरावतीमध्ये राहता, अजून पण तुम्ही या मंदिरामध्ये दर्शन घेतले नाही, तुम्ही या मंदिरामध्ये एकदा नक्की दर्शन करण्याचं सौभाग्य घ्या. आणि हनुमान या प्रसारक मंडळासमोर असणारे तुम्हाला पण सत्यम गौमाता प्रदक्षिक मंदिर असणार म्हणून तुम्हाला माहित होतं का? आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णासोबत असणाऱ्या या गौमाताची गौशाला आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही पण आपल्या अकाउंट वरती पहिल्यांदा आले तर फॉलो करायला विसरू नका. आणि व्हिडिओ उद्याला तिथपर्यंत रामकृष्ण हरी.